ठीक है ना? जोर से बोल, और जोर से, और जोर से, जोर जोर से। कामगार विरोधी 4 नवीन श्रमसंहिता रद्द कराव्यात तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागण्यांसाठी पूनम गेट येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन श्रमसंहिता लागू केल्याचा आरोप करत या कायद्यांमुळे कायमस्वरूपी रोजगार कमी होऊन निश्चित मुदतीच्या नोकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे तसेच कारखाने बंद करणे सोपे करण्यात आले असल्याचे आंदोलकांनी सांगितले। या संहितांमुळे कामगारांचे हक्क कमी होऊन सामाजिक क्षेत्राचे खाजगीकरण वाढेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीने सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देत कर्मचाऱ्यांनी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा सरचिटणीस आहे। आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे, अंगणवाडीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा ही आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता 2000 रुपये देतो तो प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करून 15,000 मानधन त्यांना देण्यात यावं ही आमची मागणी आहे। अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य कामं देऊ नयेत। अंगणवाडी सेविकांना काम करत असताना एवढा त्रास होतो, सरकार याची दखल घेत नाही। अंगणवाडी सेविकांना मातृवंदना योजना, लाडक्या बहिणीचं काम, ई-केवायसीचं काम, एकल महिला योजना, अनेक योजना बाह्य काम करतात, FRSचं काम करतात, पोषण ॲपचं काम करतात। अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामामध्ये मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही, याची सरकारने दखल घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,25,000 बालके हे कुपोषित झालेले आहेत। ह्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, कारण ते महाराष्ट्र सरकार जो आहार देतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा देतो। तो जे तांदूळ देतात त्याला तेल लावलेलं असतं, त्याला वास येतो, त्याला जनावर सुद्धा खात नाहीत, पालक घेऊन जात नाहीत। ही अंगणवाडी सेविकेच्या समोर आमची समस्या आहे। आमची मागणी अशी आहे, शासनाने अंगणवाडी ताईंना THR म्हणून देत असताना कोरडा आहार द्यावा, त्यामध्ये मटकी द्यावी, तूर द्यावी, मूग द्यावी, साखर द्यावा, गूळ द्यावा, तांदूळ द्यावं। असं जर केलं तर FRS करण्यासाठी जो अंगणवाडी ताईंना त्रास होणार आहे तो होणार नाही। पालकाचे लाभार्थी अंगणवाडीत येतील आणि अंगणवाडी ताईला म्हणतील की ताई माझा फोटो घे, पण आज अशा अवस्था आहे, आहार निकृष्ट असल्यामुळं माल कोण घेऊन जात नाही आणि पालक अंगणवाडी ताईंना सहकार्य करत नाहीत। अंगणवाडी सेविकेची आज खऱ्या अर्थाने त्या कोंडीत सापडलेल्या आहेत। या सरकारने याचा विचार करावा। गेल्या 2 महिन्यापासून केंद्र सरकारचं मानधन नाहीये। तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, जे काही काम करत नाहीत घरी बसतात, पण ज्या अंगणवाडी कर्मचारी, ज्या आशा वर्कर असतील किंवा इतर योजना कर्मचारी असतील त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव आजच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही असं माझं मत आहे। मागील वेळेस तुम्ही 2 वेळा आंदोलन केलं होतं, त्याची काही दखल घेतली गेली नाही का? मागच्या वर्षी आंदोलन केलं, त्यामध्ये तुटपुंज मानधन वाढवलं आणि त्या मानधनामध्ये वाढ झाली तेव्हा जो GR काढला 13,000 मानधन आणि मदतनीसांना 2,000 रुपये अशी मानधन वाढ केली गेली। परंतु यामध्ये त्यांनी एक चूक केलेली आहे, प्रोत्साहन भत्ता म्हणून जे त्यांनी हाती घातलेले आहेत, लठ्ठ मुलं अंगणवाडीच्या भागामध्ये असायला नाही पाहिजे, कुपोषण बालक नसायला पाहिजे। ह्याला जबाबदार अंगणवाडी ताई नाहीये, ह्याला जबाबदार लठ्ठ मुलं असतील तर ते पालक हेरिडिटी असते, ते पालकापासून आलेलं असतं आणि कुपोषण मात्र सरकार ह्याला जबाबदार आहे, कारण आहार चांगला देत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आमचं यानंतर 24 तारखेला आझाद मैदानला कृती समितीच्या वतीने सुमारे 7 संघटना आहेत, महाराष्ट्रव्यापी सुमारे 1,00,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आम्ही करणार आहोत। शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जावर देणं सरकारचं करायचं काय? किमान वेतन न देणं शासनाचं करायचं काय?